नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे, हल्ली बऱ्याच उपवर मुलींचा कल हा डॉक्टर, इंजिनियर, वकील, त्याचबरोबर चांगला नोकरीवाला जीवनसाथी लाभावा म्हणून असतो. मात्र शेतकरी नवरदेवांची घरची परिस्थिती चांगली असूनही बऱ्याच मुली शेतकरी नवरदेवांना नाकारतात. शेतकरी नवरदेवांची हीच व्यथा सांगणारी कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, कविता ऐकण्याआधी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या आपल्या या कवितेचे शीर्षक आहे, शेतकरी नवरा नको ग बाय. उपवर मुली म्हणतात, शेतकरी नवरा नको ग बाय. मुले नोकऱ्यांच्या शोधात धडपड करतायत. शिक्षण असूनही नोकऱ्या मिळत नाही. नोकऱ्यांचा प्रश्न तर मोठा गंभीर आहे. आणि शेतीचाच पर्याय निवडला तर उपवर मुली म्हणतात, शेतकरी नवरा नको ग बाय. शेतकरी नवरा नको ग बाय. मग शेतकरी मुलांनी करायचं तरी काय? भविष्य लईच अवघड आहे. नवरदेव असलाच नोकरीवाला तरी नवरदेवालाही थोडीशी का होईना म्हणतात, शेती पण पाहिजे. पण मुलगी मात्र शेतात कामाला जाणार नाही. आणि उपवर मुली म्हणतात, शेतकरी नवरा नको ग बाय. मुलीच्या बापालाही काळजीपोटी पडतात प्रश्न, मुलीला शेतात सुखाचे आयुष्य मिळणार काय? पण शेतकऱ्याची बरोबरी कोणीच करायची नाही. निसर्गाशी त्याची रोजची जवळीक आहे. शुद्ध हवा, ताजे अन्न आणि दूध दुभत्याची तर कमीच नाही. शेतात झाडांच्या थंडगार सावल्या, तसेच त्याचं काळीज बी लई मोठं आहे. घरात कशाचीच काटकसर नाही. आणि उपवर मुली म्हणतात, शेतकरी नवरा नको ग बाय. मग शेतकरी मुलांनी करायचं तरी काय? आधीच नोकऱ्या मिळत नाही. आणि केल्यास सर्वांनी नोकऱ्या, तर पिकवायचं कोणी आणि खायचं काय? प्रश्न मोठा गंभीर आहे. शेतकरी मुलांचा गुन्हा तरी काय? आणि उपवर मुली म्हणतात, शेतकरी नवरा नको ग बाय. पण शेतकरी तर राजा हाय. आणि आयुष्यात राजाशिवाय पर्यायच नाही. तरी उपवर मुली म्हणतात, शेतकरी नवरा नको ग बाय. तर मित्रांनो, आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा, शेअर करा. अशाच रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत, नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत आनंदात राहा, मजेत राहा. धन्यवाद.